नमस्कार. जरा विचार करा की आपण आयुष्यातली सगळ्यात मोठी परीक्षा दिली आहे आणि निकाल निकाल तब्बल 19 दिवसांनी लागणार आहे असं कोणीतरी सांगताय. काय होईल अवस्था? बरोबर, अशीच काहीशी परिस्थिती सध्या धुळे जिल्ह्यात आहे. मतदान झालंय 2 तारखेला आणि निकाल लागणार आहे थेट 21 तारखेला. मग ह्या 19 दिवसांच्या गॅपमध्ये नेमकं काय रहस्य दडलंय? चला, हेच राजकीय कोडं आपण आज सोडवूया. म्हणजे बघा, 2 डिसेंबरला मतदान पार पडलं, पण निकाल लागणार आहे 21 डिसेंबरला. एरवी कसं मतदानाच्या दुसऱ्याच दिवशी निकाल येतात, पण इथे तब्बल 19 दिवसांचा फरक आहे. आणि याच अंतरामुळे ही निवडणूक अधिकच रहस्यमय झाली आहे आणि लोकांची उत्सुकता अक्षरशः शिगेला पोचली आहे. आता झालं असं की न्यायालयाच्या एका आदेशामुळे निकालाची तारीख पुढे ढकलावी लागली. त्यामुळे झालं काय की उमेदवारांपासून ते सामान्य मतदारांपर्यंत सगळ्यांनाच या अनपेक्षित आणि लांबचक प्रतीक्षेला सामोरं जावं लागतंय. पण सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे की इतका मोठा विलंब का झालाय? आणि या 19 दिवसात जेव्हा सगळ्या मतपेट्या बंद आहेत, तेव्हा पडद्यामागे काय शिजतंय? धुळ्याच्या रस्त्यांवर नेमकं कोणतं राजकारण घडतंय? चला, याच प्रश्नांची उत्तरं शोधायचा प्रयत्न करूया. तर आपला पहिला मुद्दा आहे हा 19 दिवसांचा सस्पेन्स. हा उशीर फक्त तांत्रिक नाहीये बरं का, तर तो तब्बल 217 उमेदवारांच्या हृदयाची धडधड वाढवणार आहे. ही त्यांच्या संयमाची आणि मानसिक ताकदीची एक प्रकारे खरी परीक्षाच आहे. इथं जो धाकधूक शब्द वापरलाय ना, तो या उमेदवारांची मानसिक अवस्था अगदी अचूकपणे दाखवतो. एका बाजूला विजयाची आशा आहे आणि दुसऱ्या बाजूला पराभवाची भीती. या दोन्हीमधलीही जीवघेणी घालमेल सध्या प्रत्येक उमेदवार अनुभवतोय. विचार करा, नगराध्यक्ष पदासाठी 10 आणि नगरसेवक पदासाठी 207 उमेदवार. म्हणजे एकूण 217 लोकांचं भवितव्य त्या मतपेटीत बंद आहे. आणि म्हणूनच ही धाकधूक फक्त उमेदवारांपुरती मर्यादित नाहीये, तर त्यांच्या हजारो कार्यकर्त्यांपर्यंत आणि कुटुंबांपर्यंत पोहोचलीये. आता एकीकडे उमेदवारांची धाकधूक वाढत असताना दुसरीकडे काय होतंय? तर रस्त्यावरच्या चर्चांना अक्षरशः ऊत आलाय. साहजिक आहे, जेव्हा अधिकृत माहितीचा अभाव असतो तेव्हा लोकांचे अंदाजच मुख्य बातमी बनतात. धुळ्यात सध्या अगदी हेच चित्र दिसतंय. आज तुम्ही धुळ्याच्या कुठल्याही गल्लीबोळात जा, तिथे एकच प्रश्न ऐकू येईल: कोण जिंकणार? प्रत्येक नाक्यावर, कट्ट्यावर आणि चहाच्या टपरीवर राजकीय गणितं मांडली जात आहेत. एवढंच नाही, तर निकालांवर जेवणाच्या पार्ट्यांपासून ते पैशांपर्यंत पैजा लागायला सुरुवात झालीय. आणि या सगळ्या चर्चांमधून माहितीये का, एक शब्द सारखा सारखा पुढे येतोय: काटेकी टक्कर. आता याचा अर्थ अगदी सरळ आहे. लढत प्रचंड चुरशीची आहे, अटीतटीची आहे. म्हणजे मतदारांनी कोणालाच स्पष्ट कौल दिलेला नाहीये. आणि त्यामुळेच निकाल काय लागेल याचा अंदाज लावणं जवळजवळ अशक्य होऊन बसलंय. आता आपण या निवडणुकीतल्या सगळ्यात इंटरेस्टिंग राजकीय समीकरणाकडे येऊया. राज्यात जे एकमेकांचे मित्र आहेत ना, तेच धुळ्यात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी बनले आहेत. हे बघा, ही जी तुलना आहे ना, ती या निवडणुकीचं सगळं सार सांगून जाते. म्हणजे विचार करा, राज्यात जे पक्ष सरकारमध्ये एकत्र आहेत, भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट, तेच पक्ष धुळ्यात एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेत. आणि म्हणूनच याला दोस्तीतली कुस्ती असे एकदम परफेक्ट नाव दिलं गेलंय. हेच तर या निवडणुकीतलं सगळ्यात मोठं राजकीय नाट्य आहे. विशेषतः पिंपळनेर आणि शिंदखेडा यांसारख्या ठिकाणी तर भाजप, शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्यात थेट तिरंगी लढत पाहायला मिळतेय. आणि जेव्हा मित्रपक्षांचीच मतं एकमेकांमध्ये विभागली जातात, तेव्हा निकालाची गणितं आणखीनच गुंतागुंतीची होतात. मग इथे एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो की जेव्हा मित्रपक्षच एकमेकांची मतं खातात, तेव्हा याचा खरा फायदा कोणाला होतो? पक्षाने तिकीट नाकारलेल्या बंडखोरांना होतो की मग संधीच्या शोधात असलेल्या विरोधी पक्षाला होतो? या प्रश्नाचं उत्तर तर आता निकालाच्या दिवशीच मिळणार आहे. चला, आता एका अशा आकड्यावर लक्ष केंद्रित करूया जो कदाचित निकालाची संपूर्ण दिशाच ठरवू शकतो. आणि तो आकडा आहे मतदानाची टक्केवारी. 75% हा आकडा अजिबात साधा नाहीये. धुळे जिल्ह्यातल्या मतदारांनी या निवडणुकीत प्रचंड उत्साहाने मतदान केलंय. हे या आकड्यामधून अगदी स्पष्ट दिसतंय. राजकीय विश्लेषक असं मानतात की जेव्हा मतदानाची टक्केवारी वाढते, तेव्हा ती अनेकदा सत्ताधाऱ्यांसाठी धोक्याची घंटा असते. हे मतदारांमधल्या बदलाच्या इच्छेचे संकेत मानले जातात. मग काय, धुळ्यातही हेच समीकरण लागू होणार का? हे बघा,
सर्वसाधारणपणे स्थानिक निवडणुकांमध्ये 60 ते 65% मतदान होतं. पण त्याच्या तुलनेत धुळ्यात झालेलं 75% मतदान हे लक्षणीयरित्या जास्त आहे. त्यामुळे हा वाढलेला टक्का कोणाला धक्का देणार हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. आता या निवडणुकीतल्या सगळ्यात हाय प्रोफाईल आणि प्रतिष्ठेच्या लढतीकडे वळूया. ही लढत आहे पिंपळनेर नगरपंचायतीची, जी एका व्यक्तीसाठी नाही तर अनेकांसाठी प्रतिष्ठेचा विषय बनली आहे. पिंपळनेरचं महत्त्व नेमकं काय आहे हे आधी समजून घेऊया. पहिली गोष्ट म्हणजे ही नगरपंचायतीची पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे इथला पहिला नगराध्यक्ष होण्याला एक ऐतिहासिक महत्त्व आहे. आणि याच कारणामुळे स्थानिक आमदार मंजुळा गावित यांची प्रतिष्ठा इथे पणाला लागली आहे. आणि म्हणूनच धुळे जिल्ह्यातील इतर कुठल्याही लढतीपेक्षा पिंपळनेरच्या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलंय. असं म्हणायला हरकत नाही की ही एक लढत संपूर्ण निवडणुकीच्या नाट्याचं केंद्रस्थान बनलीय. तर आता प्रतीक्षा जवळजवळ अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. येत्या रविवारी म्हणजे 21 डिसेंबरला सकाळी मतमोजणी सुरू होईल आणि दुपारपर्यंत चित्र बरेचसं स्पष्ट झालेलं असेल. या 19 दिवसांच्या सस्पेन्सचा अखेर शेवट होणार आहे. तर मग शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, धुळ्यात विजयाचा गुलाल कोण उधळणार? भाजपचं कमळ फुलणार, उद्धव सेनेची मशाल पेटणार की राष्ट्रवादीचं घड्याळच योग्य वेळ साधणार? ह्या 19 दिवसांच्या रहस्याचा शेवट काय असेल हे पाहणं आता अत्यंत उत्कंठावर्धक ठरणार आहे.